नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो, मी विनय आपले इंडियन ॲग्रिकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल. मित्रांनो, आज दिनांक 7 मार्च 2024ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढीलप्रमाणे आहे. अकोला बाजार समिती जात लोकल आवक 3202 क्विंटल, कमीत कमी दर 5000, जास्तीत जास्त दर 6185 आणि सर्वसाधारण दर 5650 रुपये प्रति क्विंटल. अमरावती बाजार समिती जात लोकल आवक 11157 क्विंटल, कमीत कमी दर 5100, जास्तीत जास्त दर 6100 आणि सर्वसाधारण दर 5600 रुपये प्रति क्विंटल. छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबोली आवक 25 क्विंटल, कमीत कमी दर 5300, जास्तीत जास्त दर 5533 आणि सर्वसाधारण दर 5426 रुपये प्रति क्विंटल. जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक 27 क्विंटल, कमीत कमी दर 7700, जास्तीत जास्त दर 8125 आणि सर्वसाधारण दर 7700 रुपये प्रति क्विंटल. जळगाव बाजार समिती जात चाबा आवक 49 क्विंटल, कमीत कमी दर 5350, जास्तीत जास्त दर 5550 आणि सर्वसाधारण दर 5350 रुपये प्रति क्विंटल. जालना बाजार समिती जात काबोली आवक 85 क्विंटल, कमीत कमी दर 7111, जास्तीत जास्त दर 9500 आणि सर्वसाधारण दर 9400 रुपये प्रति क्विंटल. जालना बाजार समिती जात लोकल आवक 1404 क्विंटल, कमीत कमी दर 5300, जास्तीत जास्त दर 5700 आणि सर्वसाधारण दर 5550 रुपये प्रति क्विंटल. धुळे बाजार समिती जात लाल आवक 103 क्विंटल, कमीत कमी दर 4975, जास्तीत जास्त दर 5670 आणि सर्वसाधारण दर 5440 रुपये प्रति क्विंटल. नागपूर बाजार समिती जात लोकल आवक 4034 क्विंटल, कमीत कमी दर 5000, जास्तीत जास्त दर 5600 आणि सर्वसाधारण दर 5450 रुपये प्रति क्विंटल. पुणे बाजार समिती जात लोकल आवक 39 क्विंटल, कमीत कमी दर 6200, जास्तीत जास्त दर 7000 आणि सर्वसाधारण दर 6700 रुपये प्रति क्विंटल. मुंबई बाजार समिती जात लोकल आवक 1478 क्विंटल, कमीत कमी दर 5800, जास्तीत जास्त दर 8000 आणि सर्वसाधारण दर 7200 रुपये प्रति क्विंटल. यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक 2484 क्विंटल, कमीत कमी दर 5150, जास्तीत जास्त दर 5550 आणि सर्वसाधारण दर 5350 रुपये प्रति क्विंटल. वाशिम बाजार समिती जात चाफा आवक 3000 क्विंटल, कमीत कमी दर 5300, जास्तीत जास्त दर 6025 आणि सर्वसाधारण दर 5500 रुपये प्रति क्विंटल. सांगली बाजार समिती जात लोकल आवक 100 क्विंटल, कमीत कमी दर 5500, जास्तीत जास्त दर 6200 आणि सर्वसाधारण दर 5850 रुपये प्रति क्विंटल. सोलापूर बाजार समिती जात गरडा आवक 100 क्विंटल, कमीत कमी दर 5460, जास्तीत जास्त दर 5700 आणि सर्वसाधारण दर 5530 रुपये प्रति क्विंटल. हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक 1300 क्विंटल, कमीत कमी दर 5150, जास्तीत जास्त दर 5680 आणि सर्वसाधारण दर 5415 रुपये प्रति क्विंटल. मित्रांनो, आज दिनांक 7 मार्च 2024ला हरभऱ्याला जातनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढीलप्रमाणे आहे. तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक 75 क्विंटल, कमीत कमी दर 5500, जास्तीत जास्त दर 5600 आणि सर्वसाधारण दर 5550 रुपये प्रति क्विंटल. जालना बाजार समिती जात काबोली आवक 85 क्विंटल, कमीत कमी दर 7111, जास्तीत जास्त दर 9500 आणि सर्वसाधारण दर 9400 रुपये प्रति क्विंटल. सोलापूर बाजार समिती जात गरडा आवक 100 क्विंटल, कमीत कमी दर 5460, जास्तीत जास्त दर 5700 आणि सर्वसाधारण दर 5530 रुपये प्रति क्विंटल. जळगाव मसवत बाजार समिती जात चाफा आवक 22 क्विंटल, कमीत कमी दर 5380, जास्तीत जास्त दर 5380 आणि सर्वसाधारण दर 5380 रुपये प्रति क्विंटल. जळगाव बाजार समिती जात बोर्ड आवक 27 क्विंटल, कमीत कमी दर 7700, जास्तीत जास्त दर 8125 आणि सर्वसाधारण दर 7700 रुपये प्रति क्विंटल. शिमूर बाजार समिती जात लाल आवक 10 क्विंटल, कमीत कमी दर 19000, जास्तीत जास्त दर 20000 आणि सर्वसाधारण दर 19050 रुपये प्रति क्विंटल. सिल्लोड बाजार समिती जात लोकल आवक 22 क्विंटल, कमीत कमी दर 9400, जास्तीत जास्त दर 9500 आणि सर्वसाधारण दर 9400 रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात.
मित्रांनो, आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक 6 मार्च 2024ला हरभऱ्याची एकूण आवक होती 69,906 क्विंटल आणि आज दिनांक 7 मार्च 2024ला एकूण आवक आहे 50,161 क्विंटल. म्हणजे इथे आवक 19,745 रुपयांनी कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक 6 मार्च 2024ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा 10,200 रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक 7 मार्च 2024ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा 19,050 रुपये प्रति क्विंटल आहे. म्हणजे इथे एकूण 8,850 रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.